नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे डिजिटल टेक्निक, युनिट नंबर फर्स्ट, नंबर सिस्टीम आणि लेक्चर नंबर आहे आजचा 13. आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे वन्स कॉम्प्लिमेंट. तर हेडिंग टाका वन्स कॉम्प्लिमेंट. वन्स कॉम्प्लिमेंट शिकू आणि त्याच्यानंतर सबट्रॅक्शन युजिंग वन्स कॉम्प्लिमेंट शिकू. 2 पार्ट आज कव्हर अप होतील. तर सर्वात आधी हेडिंग वन्स कॉम्प्लिमेंट. वन्स कॉम्प्लिमेंट तर याची डेफिनेशन बघा वन्स कॉम्प्लिमेंटची. याची डेफिनेशन सर्वात आधी वन्स कॉम्प्लिमेंट of a number can be obtained simply changing all ones complements to zero complements and zero complements to ones complement. म्हणजे लक्षात आहे विद्यार्थी मित्रांनो, वन्स कॉम्प्लिमेंट कशाला म्हणतात? वन्स कॉम्प्लिमेंट कशाला म्हणतात? जर 1 असेल तर 1चं 0 होते आणि 0 असेल 0चा 1 होते. हे नंबर काय करतो आपण? इन्व्हर्स करतो. हे नंबर काय करतो? इन्व्हर्स करतो. तर अशा नंबर्सला वन्स कॉम्प्लिमेंट असे म्हणतात. 1चं 0 होणे आणि 0चं 1 होणे. अत्यंत सिंपल वन्स कॉम्प्लिमेंट. पण आता या वन्स कॉम्प्लिमेंटचा यूज कशासाठी होतो? तर लक्ष द्या, खास तो सबट्रॅक्शन करण्यासाठी वन्स कॉम्प्लिमेंटचा यूज होतो. आता सबट्रॅक्शन म्हणजे कशी? आता आपण जे सबट्रॅक्शन बघितली होती 7 मधून 5 डेसिमलची याच्या आधीच्या लेक्चरमध्ये, तर हे तुम्ही इझिली करू शकता 7 मायनस 5. पण जर समजा 5 मायनस जर 7 करायचं आहे आपल्याला, काय करायचं आहे? 5 मायनस 7. तर इथं प्रॉब्लेम जाऊ शकतो तुमचा 5 मायनस 7 मध्ये, कारण आन्सर काय येऊ राहिलं? निगेटिव्ह. तर इथं डायरेक्टली मग वन्स कॉम्प्लिमेंटचा यूज करावं लागते ज्यावेळेस आन्सर निगेटिव्ह वर जाते. जर त्यानं किंवा जर त्यानं सांगितलं बाय युजिंग वन्स कॉम्प्लिमेंट, तर तुम्ही वन्स कॉम्प्लिमेंट मग सबट्रॅक्शन करू शकता. सबट्रॅक्शन शिकवायच्या आधी आपण काही एक्झाम्पल घेऊया आणि एक्झाम्पल घेतल्यावरच मग नंतर सबट्रॅक्शन घेऊ. अत्यंत सोपी टॉपिक आहे आजचा पार्ट आहे का नाही, हा सर्व सोपी आहे. हा सर्वांना समजणार आहे आणि इझी वाला पार्ट आहे वन्स कॉम्प्लिमेंट. फक्त 1चं कन्वर्ट करावं लागते 0 मध्ये आणि 0चं कन्वर्ट करावं लागते 1s मध्ये, त्याला म्हणतात वन्स कॉम्प्लिमेंट. खूप सोपी वाला टॉपिक आहे. आता घेऊया विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. म्हणजे की हे एक्झाम्पल फक्त सिंपल एक्झाम्पल. ऑब्टेन द वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ द फॉलोइंग नंबर. ऑब्टेन the ones complement of the following. Of the following number. आता नंबर आहे बघा, फक्त बायनरी मध्येच वन्स कॉम्प्लिमेंट होते एवढं लक्षात ठेवा, बाकी याच्यात होणार नाही. 1 1 0 1 0 1 0 1. आता याचा आपल्याला वन्स कॉम्प्लिमेंट करायचा आहे. काय करायचं आहे? वन्स कॉम्प्लिमेंट. तर कसं होणार बघा, इथे घेतला आपण गिवन नंबर कोणता आपला? 1 1 0 1 0 1 0 1. आणि विद्यार्थी मित्रांनो याचा आपल्याला करायचा आहे वन्स कॉम्प्लिमेंट. वन्स कॉम्प्लिमेंट तर काहीच नाही, फक्त हा 1 आहे की नाही, 1चा होईन 0, 1चा होईन 0, 0चा होईन 1, 0चा होईन 1चा होईन 0, 0चा होईन 1,
1चा होणार 0, 0चा होणार 1 आणि 1चा होणार 0. बस झालं. आपण इनव्हर्स करू राहिलो. काय करू राहिलो? इनव्हर्स. सिंपल आहे. कन्वर्ट केलं आपण बायनरी नंबरचं, म्हणजे की त्याचाच वन्स कॉम्प्लिमेंट काढला. तर वन्स कॉम्प्लिमेंट कसं होईल? 1चा 0, 1चा 0, 0चा 1. जे नंबर काय करतो आपण इंटरचेंज करतो, अशा नंबरला वन्स कॉम्प्लिमेंट म्हणतात. अशा नंबरला काय म्हणतात? वन्स कॉम्प्लिमेंट म्हणतात. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट इज सॉल्व. त्यानंतर सेकंड, आहे असं आहे 1 1 0 1 0. याचं पण आपल्याला काय करायचं? वन्स कॉम्प्लिमेंट करायचं. कसं करायचं? सर्वात आधी इथं घेतलं गिवन 1 1 0 1 0 आणि याचं वन्स कॉम्प्लिमेंट करायचं आपल्याला. काय होणार? 1 आहे, 1चा काय होणार आहे? 0, 1चा काय होणार आहे? 0, 0चा काय होणार आहे? 1, 1चा काय होणार आहे? 0 आणि 0चा काय होणार आहे? 1. झालं. दिस इज द वन्स कॉम्प्लिमेंट. दिस इज द वन्स कॉम्प्लिमेंट. एक एक्झाम्पल अजून घेऊ, 3-4 घेऊ एक्झाम्पल, तुम्हाला समजत येऊन जाईल. डबल बघा 1 0 1 1 0. हा एक बायनरी नंबर आहे आणि याचा आपल्याला वन्स कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. काय काढायचं आहे? वन्स कॉम्प्लिमेंट. तर वन्स कॉम्प्लिमेंट कसा काढतात बघा. इथे घेतलं गिवन, गिवन आहे 1 0 1 1 0 आणि याचा आपल्याला काढायचा आहे वन्स कॉम्प्लिमेंट. वन्स कॉम्प्लिमेंट 1च्या जागी 0, 0च्या जागी 1, 1च्या जागी 0, 1च्या जागी 0, 0च्या जागी 1. दिस इज द वन्स कॉम्प्लिमेंट. दिस इज द वन्स कॉम्प्लिमेंट. एक अजून एक्झाम्पल लास्ट, एक लास्ट घेऊन घेऊ 1 1 1 0 1 0 1 1 1 0 0 0 1. याचा आपल्याला वन्स कॉम्प्लिमेंट करायचं. काय करायचं? वन्स कॉम्प्लिमेंट. काय येणार आहे? गिवन 1 1 1 0 1 0 1 ट्रिपल 1 ट्रिपल 0 1. वन्स कॉम्प्लिमेंट काय येणार आहे याचं बघा. 1च्या जागी 0, 1च्या जागी 0, 1च्या जागी 0, 0च्या जागी 1, 1च्या जागी 0, 0च्या जागी 1, 1च्या जागी 0, 1च्या जागी 0, 1च्या जागी 0, ट्रिपल होणार होता ना 1 2 3, हा एक 1 2. त्यानंतर 0च्या जागी 1, 0च्या जागी 1, 0च्या जागी 1 आणि 1च्या जागी 0. इंटरचेंज करणं 1 ले 0 0 ले 1. दिस इज द वन्स कॉम्प्लिमेंट. दिस इज द वन्स कॉम्प्लिमेंट. असंच एक सेकंड कॉम्प्लिमेंट्स पण आहे, पण सेकंड कॉम्प्लिमेंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ, कारण याच्यावरची आपल्याला काहीतरी न्यूमेरिकल घ्यायचे. तर आता वन्स कॉम्प्लिमेंट वरचे न्यूमेरिकल. तर आता तुम्हाला हे समजलंच असेल, काही प्रॉब्लेम नाहीये. 1च्या जागी 0 करणे, 0च्या जागी 1 करणे, त्याला वन्स कॉम्प्लिमेंट असे म्हणतात. तर क्वेश्चन आपल्याला येते बायनरी सबट्रॅक्शन युजिंग वन्स कॉम्प्लिमेंट. आपल्याला क्वेश्चन असं येणार, बायनरी सबट्रॅक्शन युजिंग वन्स कॉम्प्लिमेंट. तर आता नवीन हेडिंग, हे तुम्हाला समजलं असेलच, काही प्रॉब्लेम नाही. न्यू हेडिंग, सर्वांनी हेडिंग द्या, बायनरी सबट्रॅक्शन बायनरी सबट्रॅक्शन using one's complement. बायनरी सबट्रॅक्शन करायची आपल्याला युजिंग वन्स कॉम्प्लिमेंट.
तर आता याच्यासाठी मी स्टेप्स आहेत, विदाउट स्टेप आहे का हे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करत. तर याच्या काही स्टेप्स आहेत, तर ते तुम्हाला स्टेप लिहिणं गरजेचं आहे. तर ते स्टेप लिहू आपण. तर तुम्हाला काय येणार आहे सर्वात पहिले, ए मायनस बी, म्हणजे एक डेसिमल नंबर इन ए आणि एक इन बी, हा डेसिमल नंबर ए मायनस बी असेल. आता ए मायनस बी असं आलं तर आता कधी आता आपण कधी यूज करतो लक्ष द्या, जर समजा बी ची व्हॅल्यू जर समजा मोठी असली तर आपण याचा यूज करतो. आता हा ए आहे आणि हा बी आहे, तर स्टेप नंबर फर्स्ट मध्ये तुम्हाला आता हे स्टेप समजा ए म्हणजे एखादा नंबर आहे, बी म्हणजे एखादा नंबर आहे, तर स्टेप नंबर फर्स्ट मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा जो ए आहे डेसिमल नंबर, याचं पहिले बायनरी मध्ये कन्वर्ट करणे. कशात कन्वर्ट करणे, बायनरी. हे पहिली स्टेप. म्हणजे इथं लिहितो मी, इथं तुम्हाला लिहूनच देतो एक मिनिट सर्वच्या सर्व डिटेल्स मध्ये. स्टेप नंबर फर्स्ट, कन्वर्ट द नंबर to be subtracted म्हणजे बघा मी म्हणजे पहिली स्टेप आहे ते हे पहा, पहिले तर आपल्याला डेसिमलचं बायनरी मध्ये तर करावंच लागेल. त्याच्यानंतरचं स्टेप बघा, स्टेप नंबर फर्स्ट इथून स्टार्ट होईल, कन्वर्ट द नंबर ऑफ सबट्रॅक्टेड बी, जो सेकंड नंबर आहे, सबट्रॅक्टेड बी इंटू फर्स्ट कॉम्प्लिमेंट, म्हणजे काय लक्षात द्या, हा जो सेकंड नंबर आहे याचा फर्स्ट कॉम्प्लिमेंट करायचा. हे पहिली स्टेप आहे, एकदम सिंपल. जो सेकंड नंबर आहे त्याची काय करायची, फर्स्ट कॉम्प्लिमेंट करायचा. हे पहिली स्टेप. स्टेप नंबर टू मध्ये फर्स्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे ऍड करावं लागते, ऍडिशन. इथं असेल ऍड प्रॉब्लेम एकदम सोपी आहे, हे फक्त मेथड असतात. हे 2 मिनिटं फक्त. ऍट दिस इज कॉम्प्लिमेंट ऑफ बी with another number a. म्हणजे लक्ष द्या, ए आणि बी तुम्हाला काय भेटणार, 2 नंबर भेटतील. आणि याच्यातला सर्वात पहिले बीचा काय करायचा आहे, फर्स्ट कॉम्प्लिमेंट करायचा आहे. बीचा काय करायचा, फर्स्ट कॉम्प्लिमेंट. मग याचा जो फर्स्ट कॉम्प्लिमेंट निघेल याचा आणि या ए चा ऍडिशन करायची, याची काय करायची, ऍडिशन करायची ए सोबत. म्हणजे ऍट दिस कॉम्प्लिमेंट ऑफ बी विथ अनादर नंबर ए. हे झाली आपली स्टेप नंबर 2. त्यानंतर स्टेप नंबर थर्ड. स्टेप नंबर थर्ड मध्ये 2 केसेस येतात याच्यात. पहिले येते केस नंबर ए म्हणू आपण याले, आणि एक केस नंबर बी. जर समजा कॅरी 1 आला, कॅरी काय आला, 1 आला, तर याच्यामध्ये काय करावं लागते, देन रिझल्ट इज पॉझिटिव्ह. in true from add this carry to result.
आणि त्या जर केस नंबर सेकंड जर कॅरी झिरो आला, कॅरी काय आला, झिरो आला, तर देन रिझल्ट इज निगेटिव्ह. Then result is negative and in this component from here we have to convert result we have to convert the result to true from by complement all bit. So by complementing all bit. तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले तर तुम्हाला बायनरी मध्ये कन्वर्ट करावं लागेल. बायनरी मध्ये कन्वर्ट केल्यावर स्टेप नंबर फर्स्ट म्हणते कन्वर्ट द नंबर ऑफ सबट्रॅक्ट बी इंटू फर्स्ट कॉम्प्लिमेंट. तर तुम्हाला जो बी नंबरचा आहे याला फर्स्ट कॉम्प्लिमेंट करावं लागेल. मग फर्स्ट कॉम्प्लिमेंट केल्यावर याचा आणि या पहिल्याचा ऍडिशन करायची आहे. ऍड दिस कॉम्प्लिमेंट ऑफ द बी विथ द अनादर नंबर. आणि केस नंबर थर्ड मध्ये जर कॅरी जर 1 आला तर तो कॅरी आपल्याला ऍड करावा लागते. आणि जर समजा कॅरी जर 0 आला तर तो निगेटिव्ह नंबर असते, तर तिथं सबट्रॅक्शन करावं लागते. तर आता हे असे आपले स्टेप्स आहेत. तर हे तुम्हाला एक जे मी तुम्हाला लिहून दिलं असेल हे तुम्हाला इझिली काही लक्षात आलं नसेल, गॅरंटेड. तर आपण एक प्रॉब्लेम घेऊ, प्रॉब्लेमवरून सेकंड तुम्हाला माहित पडून जाईल की काय आहे. मग मी डबल एक वेळा एक स्टेप एक्सप्लेन करून देतो. तर बघा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, एक्झाम्पल नंबर फर्स्ट. एक्झाम्पल असं येईल परफॉर्म perform 9 decimal number minus 4 decimal number using first complement method. Using first complement method. फर्स्ट कॉम्प्लिमेंट मेथड. आता फर्स्ट कॉम्प्लिमेंट मेथड. तर सर्वात पहिले आता हा ए होय आणि हा काय आहे बी आहे. तर मेथड नुसार जाऊ आपण. स्टेप नंबर फर्स्ट याच्यानुसार पहिली इथं घेतला आपण 9, हा डेसिमल नंबर आहे. याचा कन्वर्ट करू पहिले बायनरी मध्ये. याचा कन्वर्ट कशात करायचं आपल्याला, बायनरी मध्ये. आता बायनरी मध्ये कसं कन्वर्ट करतात बघा, 9चं बायनरी मध्ये कसं कन्वर्ट करतात इथं फॉर्म्युला लिहून टाकायचा. 1 1चा डबल 2, 2चा डबल 4, 4चा डबल 8. 1चा डबल 2, 2चा डबल 4, 4चा डबल 8. आता याच्यातली सम मिळून 9 झाला पाहिजे. तर इथे 8 + 1, 8 + 1 किती होते 9. आणि बाकीचे काय येतात 0 0. म्हणजे 1 0 0 1 हा झाला 9. 9चा डेसिमलचा हा झाला बायनरी कन्व्हर्शन. त्याच्यानंतर सेकंड नंबर आता आपला 4. 4चा घेतला पण डेसिमल. तर आता 4 डेसिमल कसं येईल, इथं 4 ऑलरेडी इथं येईल, 4च्या जागी 1 येईल आणि बाकी 0 0 होईल. 4च्या जागी 1, कारण डायरेक्टच 4 होता नाही, तर बाकी 0 सम आली पाहिजे आपली. तर हा झाला 4 डेसिमल. तर आता पहिली स्टेप नुसार पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला सेकंड नंबरचा कॉम्प्लिमेंट काढायचा. कशाचा कॉम्प्लिमेंट काढायचा, सेकंड नंबरचा फर्स्ट कॉम्प्लिमेंट. तर इथं लिहू आपण फर्स्ट कॉम्प्लिमेंट ऑफ 4. आता फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढू आपण 4चा. आता फर्स्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे काय होणार, तर इथं 0 आहे तर 0च्या जागी येईन 1. इथं आहे 1, 1च्या जागी येईन 0. 0च्या जागी काय येईन 1, 0च्या जागी काय येईन 1. पहिली स्टेप झाली. पहिल्या स्टेप मध्ये काय केलं आपण, सर्वात पहिले जो डेसिमल नंबर होता त्याचा बायनरी मध्ये कन्वर्ट केलं
आणि सेकंड नंबर जो येईल त्याचा कॉम्प्लिमेंट काढला, फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढला. झिरोच्या जागी 1, 1च्या जागी 0, 0च्या जागी 1, 0च्या जागी 1. हे झाली पहिली स्टेप. सेकंड स्टेपमध्ये आपल्याला जो फर्स्ट नंबर आणि फर्स्ट कॉम्प्लिमेंटची ऍडिशन करायचे, स्टेप नंबर 2. आता स्टेप नंबर 2 मध्ये गेलो आपण. स्टेप नंबर 2 मध्ये काय करायला लागते आपल्याला? ऍड 9 विथ is complement of 4. म्हणजे पहिला आणि कॉम्प्लिमेंटचे काय करायचे आपल्याला? ऍडिशन करायचे. पहिला आणि कॉम्प्लिमेंटची काय करायचे? ऍडिशन. तर आता बघा पहिला नंबर कोण आहे? 1 0 0 1. इथं लिहायचं 1 0 0 1 आणि कॉम्प्लिमेंट काय आला? 1 0 1 1. आता याची बायनरी ऍडिशन. आता ऍडिशन करणं मी तुम्हाला शिकवलेलंच आहे. आता ऍडिशन कशी करतात? 1 + 1 किती होते? 2 होते. 2 चा बायनरी कोड काय सांगा? 2 चा बायनरी कोड आहे 1 0. 2 चा बायनरी कोड किती आहे? 1 0. बघा हा आपला फॉर्म्युला आहे ना, तर इथं 2 च्या जागी 1 येते आणि 1 च्या जागी 0 येते. कारण डायरेक्ट एक्झॅक्टली आहे. 2 चा बायनरी कोड किती आहे? 1 0. त्यानंतर मग इथं आलं 1 + 1 किती होते सांगा? 1 + 1 होते 2. 2 चा बायनरी कोड येते 1 0. आता 2 चा बायनरी कोड 1 0 आला, तर इथे घेतला 0. कॅरी किती आला आपला? 1 आला. बाकी किती राहिला? 1. मग डबल 0 + 1 + 1. 1 + 1 झाला 2. 2 चा बायनरी कोड 1 0. इथे घेतला 0. कॅरी 1. 0 + 0 + 1. 0 + 0 + 1 1. डबल 1 + 1 किती झाला? 2. 2 चा बायनरी कोड किती येते? 2 चा बायनरी कोड येते 1 0. इथे घेतला 0. हा 0 आला. इथं 4 आता इथं 4 आणि डबल याचा कॅरी इथं 1 आला. हा कॅरी किती येऊन आला? 1 येऊन आला एक्स्ट्रा मध्ये. आता कॅरी दोनच प्रकार येते, एक तर कॅरी 1 येते, एक तर कॅरी 0 येते. आता कॅरी जर 1 आला तर हे कॅरी आपल्याला या रिझल्ट मध्ये काय करावं लागते? ऍड करावं लागते. हे झाली आपली स्टेप नंबर 3. कॅरी जर 1 आला तर हे आपल्याला काय करावं लागते? हा 1 याच्यात ऍड करावं लागते. तर कॅरी 1, कॅरी आला 1 स्टेप नंबर 3 मध्ये. आता कॅरी 1 जर आला तर इथं लिहू शकता तुम्ही, हेन्स रिझल्ट इज पॉझिटिव्ह. रिझल्ट इज पॉझिटिव्ह. हेन्स रिझल्ट इज पॉझिटिव्ह अँड in true form add carry to result. Add carry to result. म्हणजे की ह्या रिझल्ट मध्ये आपल्याला काय करावं लागते? कॅरी ऍड करावं लागते. आता रिझल्ट मध्ये कॅरी ऍड केला 0 1 0 0 आणि याच्यात 1 ऍड केला तर किती येते याचा आन्सर? 0 + 1 1. इथं तर 0च आहे. हा 1 आणि हे 0. आता हा नंबर किती येईल? आता इथं लॉजिक लावा. आपला हा नंबर किती होता? 9. 9 4 गेले किती राहिले? 5. 5 यायला पाहिजे उत्तर येतं. बघा हा राहते 1. 1 चा डबल 2. 2 चा डबल 4. 4 4 + 1 5. त्याचा आन्सर आला 5. काय आलेलं आहे? 5 डेसिमल. प्रॉब्लेम इज सॉल्व. असं प्रॉब्लेम 2 मार्कासाठी तुम्हाला पेपरमध्ये विचारतात. एक वेळा अगेन समजून घ्या पहिले कसं आहे. तर पहिले डायरेक्टली समजत नाही, पण जसं जसं मग तुम्ही समोर जासाल जसे जसे आपण एक्झाम्पल घेऊ तसं जसं तुम्हाला समजायला लागेल. पहिलं प्रॉब्लेम, परफॉर्म 9 - 10. आपल्याला डेसिमल नंबर आहे 9 मायनस डेसिमल नंबर आहे 4 युझिंग फर्स्ट कॉम्प्लिमेंट मेथड. फर्स्ट कॉम्प्लिमेंट मेथडनं सॉल्व्ह करायचं आहे. तर स्टेप नंबर फर्स्ट, पहिला जो 9 आहे डेसिमल याचा कन्वर्ट केलं बायनरीमध्ये. बायनरीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी फॉर्म्युला आहे 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8. मग इथं आलं चेक केलं 9 कसा बनते? 8 + 1. मग 8 च्या जागी 1 आणि 1 च्या जागी 1 बाकी 0. मग या 4चं कन्वर्ट केलं बायनरीमध्ये तर 4 इथं ऑलरेडी होता, याच्या जागी 1 लिहिलं बाकीच्या जागी 0. मग पहिल्या स्टेपनुसार या सेकंड नंबरचा फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढायचा. फर्स्ट कॉम्प्लिमेंट ऑफ 4. 0च्या जागी 1, 1 च्या जागी 0, 0च्या जागी 1, 1 च्या जागी 0. त्याच्यानंतर पहिला नंबर आणि फर्स्ट कॉम्प्लिमेंटची ऍडिशन करायची. ऍडिशन 9 विथ द फर्स्ट कॉम्प्लिमेंट ऑफ 4. मग पहिला नंबर किती होता? 1 0 0 1, 1 0 0 1 आणि फर्स्ट कॉम्प्लिमेंट किती आला? 1 0 1 1, 1 0 1 1. मग इथं बघितलं आपण 1 + 1 किती आला? 2. 2 कशाचा बायनरी आहे? 1 0चा.
म्हणजे की 2चा बायनरी कोण आहे 1 0, तर इथे घेतला 0, कॅरी किती आला आपला 1, 1 + 1 2, 2चा बायनरी 1 0, इथे घेतला 0, कॅरी आला 1, 0 + 0 + 1 1, इथं 1 + 1 2, 2चा बायनरी 1 0, इथे घेतला 0, कॅरी आला 1. एक तर कॅरी जर 1 आला, कॅरी काय आला 1, हेच रिझल्ट इज पॉझिटिव्ह. कॅरी जर 0 आला तर रिझल्ट इज निगेटिव्ह. कॅरी 1 आला तर रिझल्ट इज पॉझिटिव्ह. इन ट्रू फॉर्म ऍड कॅरी टू रिझल्ट. या रिझल्ट मध्ये आहे की नाही, कॅरीला काय करायचं, ऍड करायचं. 0 1 0 0 + 1, तर इथं किती आला 0 + 1 1, हा 0, हा 1 आणि हा 0, आणि हा नंबर म्हणजे किती होते 1 + 4 5. जर हे इथं लॉजिक लागत नसेल तर इथं लॉजिक करून लागायचं. नवातून 4 गेली, किती राहिले 5 राहिले, 5 5. ओके, पहिला प्रॉब्लेम काय झालेला आहे, सॉल्व्ह झालेला आहे. जर कोणाच्या दिमागात जर काही क्वेश्चन असेल तर मला विचारा. एनी क्वेश्चन, एनी डिफिकल्टी, एनी क्वेश्चन, एनी डिफिकल्टी. प्रॉब्लेम अत्यंत सोपी आहे, याच्यावर आपण खूप सारे प्रॉब्लेम घेऊ. पहिला प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झालेला आहे. कोणाला जर काही क्वेश्चन असेल तर विचारा, आणि काहीच क्वेश्चन असेल तर मग दुसरा प्रॉब्लेम पहा. प्रॉब्लेम नंबर 2. परफॉर्म 27 decimal number minus 18 decimal using first complement. Using first complement. आता फर्स्ट कॉम्प्लिमेंट आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे, सबट्रॅक्शन. जर समजा त्याने असं सांगितलं नाही युझिंग फर्स्ट कॉम्प्लिमेंट, तर मग तुम्ही याच्या आधीचे जे मी लेक्चर घेतलं होतं त्याने सॉल्व्ह केलं तर चालते. ओके, जसं मी याच्या आधी जे शिकवलं होतं, लेक्चर झालं होतं आपलं, तर त्या लेक्चरनुसार मी तुम्हाला शिकवलेलं आहे कशी सबट्रॅक्शन करायची, तर ते डायरेक्ट केलं तरी चालेल. पण इथं जर त्यानं म्हटलं युझिंग फर्स्ट कॉम्प्लिमेंट, किंवा अजून एक गोष्ट सांगतो मी, जर त्यानं असं म्हटलं नाही बाय युझिंग फर्स्ट कॉम्प्लिमेंट, पण सेकंड नंबर जर मोठा आला, सेकंड नंबर काय आला मोठा, आणि फर्स्ट नंबर लहान आला, तर तुम्हाला हे फर्स्ट कॉम्प्लिमेंट सॉल्व्ह करायला लागेल. दोन गोष्टी होतील. एक तर तो सांगेल फर्स्ट कॉम्प्लिमेंट, जर मोठा नंबर पहिला जर मोठा नंबर आला, आणि जर सेकंड नंबर जर समजा मोठा आला, तर तो म्हणणार नाही बाय युझिंग फर्स्ट कॉम्प्लिमेंट, पण ते फर्स्ट कॉम्प्लिमेंटच सॉल्व्ह होणार. ओके, तर सर्वात पहिली स्टेपनुसार फर्स्ट जाऊ आपण. स्टेप नंबर फर्स्ट, पहिल्या स्टेपमध्ये, तर इथं आहे 27, हा डेसिमल नंबर आहे. पहिले फॉर्म्युला लिहून घेऊ. 1 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8, 8 चा डबल 16, 16 चा डबल 32, 32 चालत नाही कारण इथं 27 आहे ना लास्ट, त्याच्यामुळे. मग आता एकाने 27 आला पाहिजे, तर याची सम करायला लागते कोणत्या तरी नंबरची. आता बघू, 16 + 4 केलं तर 20 होतात. 16 + 4 केलं तर किती होतात 20. आणि मग जर 2 केलं आणि 1 केलं तर नाही होऊ शकत. तर 16 + 8 करा. 16 + 8, 16 जर 8 केलं तर किती होणार आहे 24. 24 + 2 26, 26 + 1 27. इथं याचा नंबर येते 11011, 11011. त्याच्यानंतर सेकंड नंबर घेतला आपण 18. याचा बायनरी मध्ये कन्वर्ट करा. याचा कशात करा कन्वर्ट, बायनरी मध्ये. आता याचा बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं आहे आपल्याला, तर आता 18 पाहिजे. 18 कसा होईल, 16 + 2 डायरेक्ट सोडाल ना, 16 + 2 18. 16 च्या जागी 1 आणि 2 च्या जागी 1, बाकीची 0 0 0. 16 + 2 किती होते 18 होते. आता याचा काय काढायचं आपल्याला, फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढायचा. आता याचा काय काढायला लागेल आपल्याला, फर्स्ट कॉम्प्लिमेंट. इथले याचा फर्स्ट कॉम्प्लिमेंट, फर्स्ट कॉम्प्लिमेंट ऑफ 18 नंबरचा फर्स्ट कॉम्प्लिमेंट. सेकंड नंबरचा जो असते त्याचा फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढतो. मग इथं काय येईल, 1च्या जागी काय येईल 0, 0च्या जागी काय येईल 1, 0च्या जागी काय येईल 1, 1च्या जागी किती येईल 0, 0च्या जागी किती येईल 1. झाला फर्स्ट कॉम्प्लिमेंट. त्यानंतर स्टेप नंबर 2 मध्ये पहिल्याची शेवटची ऍडिशन करायची आहे आपल्याला. स्टेप नंबर 2, स्टेप नंबर फर्स्ट आपली कम्प्लीट झाली. स्टेप नंबर 2 मध्ये ऍड 27, हा डेसिमल नंबर म्हणजे की बायनरी नंबरची ऍडिशन करायची आपल्याला, पण आपण 27 घेऊ.
आणि विथ इज कॉम्प्लिमेंट विथ इज फर्स्ट कॉम्प्लिमेंट. विथ इज फर्स्ट कॉम्प्लिमेंट ऑफ 18. म्हणजे पहिल्याची आणि शेवटचीचा फर्स्ट कॉम्प्लिमेंटची ऍडिशन. काय येणार आहे आता पहिले सिंपल. आता आपल्याला काय करायचं आहे, ऍडिशन करायची. तर इथे इज इक्वल टू पहिला नंबर काय होता 1 1 0 1 1 आणि लास्ट नंबर किती आला 0 1 1 0 1 आणि ह्याची काय करायची आपल्याला सिंपल ऍडिशन. आता 1 + 1 किती होते 2. 2चा बायनरी कोड आहे 1 0 आणि 3चा बायनरी कोड आहे 1 1. तर इथं बघा 1 + 1 झालं 2. 2चा बायनरी कोड आहे 1 0 म्हणजे इथं घेतला 0. कॅरी किती येणार आहे 1. डबल 1 + 1 किती झाला 2. 2चा बायनरी नंबर 1 0 इथं घेतला 0. कॅरी किती आला 1. 0 + 0 + 1 आणि 1 1 + 1 2. 2चा बायनरी नंबर 1 0 इथं घेतला 0. कॅरी किती आला 1. 1 + 1 + 1 किती झाले 3. 3चा बायनरी 1 1 इथं घेतला 1 हाती आला 1 कॅरी. आता 1 + 1 2. 2चा बायनरी 0 आणि बाकी किती आला आपला आता 1 हा एक्स्ट्रा आला. कॅरी किती आली आपली 1 आली. हे झाली आपली स्टेप नंबर 2 कम्प्लीट. स्टेप नंबर 3 मध्ये आपला कॅरी 1 आलाय. कॅरी किती आलेला आहे 1. कारण बघा 1 + 1 2 झाला तर इथं 0 घेतला हातचा आला कॅरी 1 आलेला आहे आपल्यापाशी. कॅरी जर 1 आला तर तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये तो 1 ऍड करायला लागते बस झालं बाकी काहीच नाही करणार. कॅरी 1 आला तर इथं लिहायचं रिझल्ट इज पॉझिटिव्ह and in true form इथं लिहायचा ऍड कॅरी टू रिझल्ट. तर आता बघा हा जो नंबर आहे 0 1 0 0 0 याच्यामध्ये 1 ऍड करू आपण. याच्यामध्ये 1 काय करू ऍड. तर इथं किती 0 + 1 1 0 0 1. आता हा नंबर किती राहणार आता बघा 1 1चा डबल 2 2चा डबल 4 4चा डबल 8 8 + 1 9. जर तुम्हाला की याचा डेसिमल बनवता येत नसेल तर तुम्हाला एक लॉजिक सांगितलंच आहे मी तुम्हाला. तो लॉजिक वरचा आहे. 27 मधून 18 गेले तर किती राहतात 9च राहतात. 27 मधून 18 गेले किती राहतात 9. तर याचं उत्तर 9 येते. आणि हे टॅली पण करून टाकायचं. 1चा डबल 2 2चा डबल 4 4चा डबल 8 म्हणजे इथे 8 आहे आणि इथं 1 आहे. 8 + 1 9. प्रॉब्लेम इज सॉल्व. तुम्हाला 2 पैकी 2 मार्क भेटून जातील. एक वेळा अगेन सांगतो मी समजा. एक वेळा पुन्हा बघा. परफॉर्म 27 डेसिमल नंबर मायनस 18 डेसिमल युझिंग फर्स्ट कॉम्प्लिमेंट मेथड. सबट्रॅक्शन करायची आपल्याला 27 मधून 18 मायनस. तर फर्स्ट पहिले 27 नंबर घेतला याचा बायनरी मध्ये कन्वर्ट फॉर्म्युला लावला 1चा डबल 2 2चा डबल 4 4चा डबल 8 8चा डबल 16. मग बघितलं इथं आहे 27 आपली ऍड झाली पाहिजे. मग 16 + 8 होते 24 24 + 2 26 आणि 26 + 1 27 म्हणजे 1 1 0 1 1. मग 18चं बघितलं तर 16 + 2 डायरेक्टच होते म्हणजे 1 0 0 1 0. मग नंतर आपण याचा सेकंड नंबरचा फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढला. फर्स्ट कॉम्प्लिमेंट कसा होते 1च्या जागी 0 0च्या जागी 1 0च्या जागी 1 1च्या जागी 0 आणि 0च्या जागी 1. सेकंड स्टेप मध्ये पहिला नंबर आणि फर्स्ट कॉम्प्लिमेंटची ऍडिशन. ऍड 27 विथ द फर्स्ट कॉम्प्लिमेंट 18. पहिला नंबर किती होता 1 1 0 1 1 1 1 0 1 1 आणि लास्ट नंबर किती होता हा म्हणजे फर्स्ट कॉम्प्लिमेंट 0 1 1 0 1 0 1 1 0 1. नंतर मग आपण काय केली याची ऍडिशन केली. 1 + 1 2 2चा बायनरी कोड 1 0 इथं घेतला 0 कॅरी आला 1
1 + 1 2 2चा बायनरी कोड 1 0 इथे घेतला 0 कॅरी आला 1 1 + 1 2 2चा बायनरी कोड 1 0 इथे घेतला 0 कॅरी आला 1 1 + 1 + 1 3 3चा बायनरी 1 1 हा 1 घेतला कॅरी आला 1 1 + 1 2 2चा बायनरी कोड 0 1 0 इथे घेतला 0 कॅरी आला 1. मग इथं एक तर कॅरी 1 येते किंवा 0 येते. कॅरी जर 1 आला तर रिझल्ट इज पॉझिटिव्ह अँड इन ट्रू फ्रॉम ऍट द कॅरी टू रिझल्ट. कॅरी टू रिझल्ट असं लिहायचं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये ऍड करून टाकायचं 0 1 0 0 0 याच्यात 1 कॅरी ऍड करायचा 0 + 1 1 हे दिस इज द फायनल आन्सर. म्हणजे की हे हा बनते 8 आणि हा बनते 1 8 आणि 1 9 दिस इज द बायनरी नंबर म्हणजे की डेसिमल केला आपण कन्वर्ट युझिंग फर्स्ट कॉम्प्लिमेंट मेथड आपण सबट्रॅक्शन केलेली आहे. हे तुम्हाला समजलं असेलच, काही प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम अत्यंत सोपी आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ आपण. कोणता झाला आपला प्रॉब्लेम 27 18 वाला झाला ना. नेक्स्ट प्रॉब्लेम 10 5 वाला घेऊ. प्रॉब्लेम नंबर 3 परफॉर्म 10 - 5 10 - 5 using first complement using first complement. आता सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, स्टेप नंबर फर्स्ट. स्टेप नंबर फर्स्ट मध्ये पहिले हा घेऊ 10 याचा बायनरी कन्वर्ट करून टाकू. इथे इथे 1 1 चा डबल 2 2 चा डबल 4 4 चा डबल 8 8 पर्यंत सेम. 8 आणि 2 10 येते 8 आणि 2 10 हा 0 0. त्यानंतर 5 याचा कॉम्प्लिमेंट 5 कसा बनेल 4 + 1 4 च्या जागी 1 आणि तो 1 हा झाला 5. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, सिंपल आहे, फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. काय काढायचा आहे, फर्स्ट कॉम्प्लिमेंट याचा. तर इथं लिहू आपण फर्स्ट कॉम्प्लिमेंट ऑफ 5 याचा फर्स्ट कॉम्प्लिमेंट. 0च्या जागी 1 1 च्या जागी 0 0 च्या जागी 1 1 च्या जागी 0 झाली पहिली स्टेप कम्प्लीट. स्टेप नंबर फर्स्ट सोपी, एकदम सोपी आहे, लिहायला पण काही जास्त काही कठीण नाही आहे, साधं साधं सिंपल सिंपलच आहे. त्यानंतर जाऊ आपण स्टेप नंबर 2 वर. स्टेप नंबर 2. आता स्टेप नंबर 2 मध्ये आपल्याला काय करावं लागते, ऍड करावं लागते. काय ऍड करावं लागेल, पहिला नंबर किती आहे 10 आणि फर्स्ट कॉम्प्लिमेंट विथ फर्स्ट कॉम्प्लिमेंट ऑफ 5 10 या दोघांची ऍडिशन करायचे. जर इतकं जर तुम्हाला लिहिता नाही तर याला इक्वेशन नंबर फर्स्ट आणि याला इक्वेशन नंबर सेकंड करायचं. इक्वेशन 1 + इक्वेशन 2 असं लिहिलं तर चालते. ओके, तर इथं 1 0 1 0 हा काय होता, हाय तोच आहे 1 0 1 0. ऍडिशन 0 + 0 0 1 + 1 2 2 चा बायनरी नंबर काय आहे सांगा. 2 चा बायनरी तुम्हाला पाठच करायला लागेल, लक्षात ठेवायचा 1 0 इथं घेतला 0 आणि 3 चा बायनरी आहे 11. तर इथं बघा 0 + 0 0 1 + 1 2 2 चा बायनरी आहे 1 0 इथं घेतला 0 कॅरी आला 1 0 + 0 + 1 इथं आला 1 इथं 1 + 1 2 2 चा बायनरी 1 0 इथं घेतला 0 आणि कॅरी आला आपला 1. कॅरी किती आला 1 आला. हे झाली आपली सेकंड स्टेप कम्प्लीट.
इथं लिहायचं स्टेप नंबर 3. कॅरी आला आपला 1. कॅरी जर 1 आला तर इथं लिहायचा रिझल्ट इज पॉझिटिव्ह. कॅरी जर 0 आला तर रिझल्ट इज निगेटिव्ह. रिझल्ट इज पॉझिटिव्ह. अँड इन ट्रू फॉर्म. अँड इन ट्रू फॉर्म. मग नंतर काय करायचं? ऍडिशन करायची. कशासोबत? ऍडिशन. कॅरी, जो कॅरी आला तो रिझल्ट, जो आपला रिझल्ट आला तो ऍडिशनचा. कॅरीचा रिझल्ट आपल्याला काय करायचं? ऍडिशन. तर इथं काय होतं? आपला रिझल्ट काय होता? 0 1 0 0 आणि कॅरी किती आला? 1. 0 + 1 1. इथं 0 1 0. हा नंबर किती येते? 1. 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, म्हणजे 4 + 1 5. 5 आहे याचा आन्सर. आणि जर तसंही तुम्ही जर लॉजिक लावलं तर 5 येणारच होतं, कारण 10तून 5 गेले किती राहिले? 5च राहतील. 6 थोडी होतील. असे तुमचं प्रॉब्लेम आहे. ओके, एकदम सोपी मेथड आहे आणि सोपं प्रॉब्लेम आहे. त्यात काहीच प्रॉब्लेम नाही. जर कोणाला जर काही क्वेश्चन असेल तर विचारा. एनी क्वेश्चन, एनी डिफिकल्टी, एनी डाऊट? नो सर. ओके, आता निगेटिव्ह वाला घेऊ. मग आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ निगेटिव्ह वाला. एकदम सोपीवाले प्रॉब्लेम असतात हे. 2 मार्कासाठी येतेच पेपरमध्ये. 2 क्वेश्चन येतात असे आणि त्याच्यानंतर ते पण येतात. असं 10 मार्काचं वेटेज आहे टोटल याचं. आणि अजून आहे थोडंसं थेरी वगैरे, बीसीडी वगैरे आहे, कन्व्हर्शन. ऑर धरून म्हणजे कंपल्सरीमध्ये 8 मार्काचा आहे, पण ऑर धरून हे जाते 14 मार्कसाठी हा चॅप्टर. तर हा टॉपिक आपला कम्प्लीट झालेला आहे. म्हणजे 3 प्रॉब्लेम झाले आहेत आपले. तर हे तुम्ही नोट डाऊन करा. आता घेऊ आपण प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4 मध्ये परफॉर्म फोर डेसिमल 4 मधून 9 तुम्हाला मायनस करायचं आहे. पण लक्षात ठेवता, आता इथे जर त्यांना असं लिहिलंय नाही युझिंग फर्स्ट कॉम्प्लिमेंट मेथड, पण तुम्हाला माहित आहे की हा 4 आहे का नाही, लहान नंबर आहे, 9 मोठा आहे, इथं सबट्रॅक्शन होऊन राहिली, म्हणजे इथं फक्त फर्स्ट कॉम्प्लिमेंटचा यूज करावा लागेल तुम्हाला. त्याच्याचा यूज करावा लागेल फर्स्ट कॉम्प्लिमेंट मेथडचा. ओके, जर त्यांना असं म्हटलंही नाही बाय युझिंग फर्स्ट कॉम्प्लिमेंट मेथड, पण आता हा सबट्रॅक्शन मध्ये सेकंड नंबरचा काय आलेला आहे? मोठा आलेला आहे. त्याच्यामुळे इथं फर्स्ट कॉम्प्लिमेंटचा यूज होणार म्हणजे होणार. याच्या आधी जे म्हणजे की मागचं जे लेक्चर शिकवलं होतं त्याच्यानुसार आहे की हे सॉल्व्ह होऊ शकत नाही. म्हणून स्टेप नंबर फर्स्ट वर जो सेम बिलकुल पहिले याचं बायनरी मध्ये कन्वर्ट करू दोन्ही नंबरचं. आता दोन्ही नंबरचं बायनरी मध्ये कन्वर्ट करू. पहिले आता फॉर्म्युला लागेल. 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8. 4 कसा येते? इथं 4 च्या जागी इथं 1 येईल, इथं 0 0. आता इथं 9 आहे, 9 कसं म्हणते? 8 + 1, 8 + 1 9, हे 0 0. आता हे झाले तर पहिली स्टेप. आता याचा एक फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढायला लागते. फर्स्ट कॉम्प्लिमेंट ऑफ 9. फर्स्ट कॉम्प्लिमेंट ऑफ 9. आता इथं 1, 1 च्या जागी 0, 0 च्या जागी 1, 0 च्या जागी 1, 1 च्या जागी 0. हे झाली तुमची पहिली स्टेप. सेकंड स्टेप मध्ये काय करतो आपण? सेकंड स्टेप मध्ये याची ऍडिशन करतो. 1 मिनिट फक्त त्या मला. सेकंड स्टेप मध्ये काय करतो आपण? ऍडिशन. पहिला आणि शेवटचा म्हणजे कॉम्प्लिमेंटचा. स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 मध्ये जाऊ आपण. ऍड 4 डेसिमल विथ is
नाही, विथ इज नाही आहे, विथ फर्स्ट कॉम्प्लिमेंट. विथ फर्स्ट कॉम्प्लिमेंट ऑफ 9. तर याची ऍडिशन. पहिला 4, 4चा 4 काय नंबर 0 1 0 0 0 1 0 0. सेकंड आखरीचा 9, 9 किती आला फर्स्ट कॉम्प्लिमेंट 0 1 1 0. याची करू ऍडिशन. आता याची ऍडिशन केली 0 प्लस 0 0 0 प्लस 1 1 1 प्लस 1 2. 2चा बायनरी 1 0. इथं घेतला 0, हाती आला 1. 0 प्लस 0 प्लस 1 इथं आलं 1 1 0 1 0. पण याच्यात कॅरी नाही आला. इथं कॅरी काही आला का नाही. मग कॅरी 0. स्टेप नंबर 3. कॅरी इज इक्वल टू 0 आला. आता इथं कॅरी इज इक्वल टू 0 आला तर इथं याचा रिझल्टन इज निगेटिव्ह. रिझल्ट इज निगेटिव्ह. रिझल्ट इज निगेटिव्ह. आता रिझल्ट आपला निगेटिव्ह आहे. इन फर्स्ट कॉम्प्लिमेंट फ्रॉम अँड इन फर्स्ट कॉम्प्लिमेंट फ्रॉम. आता रिझल्ट आपला काय आला निगेटिव्ह आलेला आहे. तर रिझल्ट लिहायचा. रिझल्ट आला आपला 1 0 1 0. आणि याचा फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढायचा. याचा काय काढायचा फर्स्ट कॉम्प्लिमेंट. याचा काय काढायचा फर्स्ट कॉम्प्लिमेंट ऑफ रिझल्ट. 1च्या जागी काही 0 0च्या जागी काही 1 1च्या जागी काही 0 आणि 0च्या जागी काही 1. याचा आन्सर पाहायचं किती येते 1 आणि हा 1चा डबल 2 2चा डबल 4 1 प्लस 4 5. पण आन्सर काय होतं निगेटिव्ह. तर मायनस साईन द्यायचा. प्रॉब्लेम इज सॉल्व. इथे लाईन द्यायचा कन्वर्ट द रिझल्टन. कन्वर्ट द रिझल्ट. 1 मिनिट. कन्वर्ट द रिझल्ट टू ट्रू फॉर्म. ट्रू फॉर्म. ओके. प्रॉब्लेम इज काय झालं सॉल्व. जर समजा इथं कॅरी 1 आला तर ते आपण कॅरी ऍड करतो. जर कॅरी 1 नाही आला तर रिझल्टन्स आपण कॉम्प्लिमेंट करतो. बस हेच 2 केसेस आहेत त्याच्यात. एक वेळा डबल बघा. प्रॉब्लेम नंबर 4. परफॉर्म 4 मायनस 9. आता 9 आहे की नाही हा सेकंड नंबरचा हा निगेटिव्ह मध्ये मोठा आलेला आहे. स्टेप नंबर फर्स्ट. पहिल्याचा आपण काय केलं बायनरी नंबर 4चा बायनरी आहे 0 1 0 0. 9चा बायनरी आहे 1 0 0 1. या 9चा कॉम्प्लिमेंट काढलं फर्स्ट कॉम्प्लिमेंट. तर कसं येईल 1च्या जागी 0 0च्या जागी 1 0च्या जागी 1 आणि 1च्या जागी 0. नंतर काय केली आपण 4ची आणि याची ऍडिशन केली. ऍडिशन 4 विथ द फर्स्ट कॉम्प्लिमेंट ऑफ 9. मग 4 काय होता 0 1 0 0 0 1 0 0 आणि 9 काय आहे म्हणजे फर्स्ट कॉम्प्लिमेंट ऑफ 9 0 1 1 0 0 1 1 0. याची ऍडिशन 0 प्लस 0 0 0 प्लस 1 1 1 प्लस 1 2 2चा बायनरी 1 0 इथे घेतला 0 हाती आला 1 0 प्लस 0 प्लस 1 1. म्हणजे याची कॅरी किती आलेली आहे कॅरी आलेली आहे 0. आता कॅरी 0 आली म्हणजे रिझल्टन इज निगेटिव्ह अँड इन फर्स्ट कॉम्प्लिमेंट फ्रॉम. कन्वर्ट द रिझल्टन टू ट्रू फ्रॉम. आता रिझल्ट किती आलता आपला रिझल्ट आलता 1 0 1 0. याचा फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढायचा. फर्स्ट कॉम्प्लिमेंट ऑफ रिझल्ट 1च्या जागी 0 0च्या जागी 1 1च्या जागी 0 0च्या जागी 1. याचा कन्वर्शन चेक केला आपण तिथे इथे 5. पण निगेटिव्ह असल्यामुळे -5 याचा आणि 10. जर लॉजिक जरी लावलं याच्यात 5 4 9 गेले किती राहिले -5 राहतात. उत्तर किती यायला पाहिजे -5. प्रॉब्लेम इज सॉल्व. आपण या आधारित अजून एक प्रॉब्लेम घेऊ जेणेकरून मग तुमचा पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला होमवर्क देईन.
तर नेक्स्ट प्रॉब्लेम, परफॉर्म प्रॉब्लेम नंबर 5. परफॉर्म 18 minus 23. 18 minus 23. तर सर्वात आधी स्टेप नंबर फर्स्ट. स्टेप नंबर फर्स्ट आहे, इथं घेतला आपण 18. इथं काय घेतला 18. आता 18चा पहिले बायनरी मध्ये कन्वर्ट करू. तर इथं येते 1चा डबल 2, इथे येते 1, 1चा डबल 2, 2चा डबल 4, 4चा डबल 8. आता बघू आता याची ऍडिशन. 8 आणि 4 नाही, अजून एक 16 येईल. 8चा डबल किती येते 16. थांबा एक मिनिट, कारण तो 15 पर्यंत येईल ना ते. तर इथं येते बघा 1चा डबल 2, 2चा डबल 4, 4चा डबल 8, 8चा डबल 16. 16 प्लस 2 किती होते 18 होते. 16 प्लस 2 18, बाकी 0 0 0. त्यानंतर 23. 23 कसं होईल 18 प्लस 4 20, 22 22 आणि प्लस 1 16 च्या जागी 4, 16 प्लस 4 20, 20 प्लस 2 22 आणि प्लस 1 23. त्यानंतर याचा आपण फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढायचं. आपल्याला काय काढायचं आहे फर्स्ट कॉम्प्लिमेंट. इथं लिहू आपण फर्स्ट कॉम्प्लिमेंट, फर्स्ट कॉम्प्लिमेंट ऑफ 23. फर्स्ट कॉम्प्लिमेंट 23. आता 1चा काय होणार आहे 0, 0चा 1, 1चा 0, 1चा 0, 1चा 0. हे झाली स्टेप नंबर फर्स्ट इज कम्प्लीट. त्यानंतर स्टेप 2, पहिल्याचा आणि याचा काय करायचं आपल्याला ऍडिशन. ऍड 18 विथ फर्स्ट कॉम्प्लिमेंट. फर्स्ट कॉम्प्लिमेंट ऑफ 23 किती आहे इथं 1 0 0 1 0 आणि इथे किती आहे 0 1 0 0 0. ऍडिशन 0 प्लस 0 0, 1 प्लस 0 1, 0 प्लस 0 0, 0 प्लस 1 1 आणि 1 प्लस 0 1. कॅरी किती आली स्टेप नंबर 3. कॅरी काही झालीच नाही म्हणजे कॅरी 0 आहे. कॅरी इज इक्वल टू 0. रिझल्ट इज निगेटिव्ह. इथं लिहायचा रिझल्ट. कॅरी 0 आली तर रिझल्ट इज निगेटिव्ह. अँड इन फर्स्ट कॉम्प्लिमेंट रिझल्ट काय येते निगेटिव्ह येते. अँड फर्स्ट कॉम्प्लिमेंट फ्रॉम convert the result to true from आता आपला रिझल्ट काय होता सांगा. इथं होता रिझल्ट 1 1 0 1 0 आणि फर्स्ट कॉम्प्लिमेंट रिझल्ट याचा. फर्स्ट कॉम्प्लिमेंट ऑफ रिझल्ट 1च्या जागी 0 0च्या जागी 1च्या जागी 0 0च्या जागी 1 1च्या जागी 0 0च्या जागी 1.
म्हणजे याचं आन्सर किती आलं? -5. दिस इज द फायनल आन्सर. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर अशा रीतीनं हे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायच्या. मी तुम्हाला काही होमवर्क देणार आहे. कोणाला जर काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता. काही क्वेश्चन, काही डिफिकल्टी असेल तर विचारा. नो सर. कन्सेप्ट सोपीच आहे, जास्त काही कठीण नाही आहे. तर तुम्हाला 5 प्रॉब्लेम होमवर्क. प्रॉब्लेम नंबर कोणतं होतं आपलं? हे 5वं होतं. 6वं प्रॉब्लेम 37 - 33. 7वं प्रॉब्लेम 25 - 27. 8वं प्रॉब्लेम 23 - 28. त्यानंतर 9वं प्रॉब्लेम 15 - 9. तर विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकवर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, कारण कसं आहे, सिलेबस खूप मोठा आहे, खूप जास्त पॉईंट्स आहेत. तुम्हाला समजेन तर सर्व, पण तुमच्या डोक्याच्या वरून जाऊ शकते. म्हणून तुम्हाला याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण थांबून जाऊ. हे 4च प्रॉब्लेम घ्या, हे 4च प्रॉब्लेम देतो तुम्हाला होमवर्कसाठी. तर हे होमवर्क नक्की करा. प्रॅक्टिस करणं याच्यावर गरजेचं. आजच्यासाठी थांबून जाऊ. रिमेनिंग पार्ट सेकंड कॉम्प्लिमेंट नेक्स्ट लेक्चरला घेऊ. धन्यवाद.